पंढरपुरातील पंतप्रधान आवास योजनेचे काम गेल्या 5 वर्षापासून खरं तर रखडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। याच घरासाठी खरं तर लाखो रुपये भरूनही अद्याप घरे मिळाली नसल्याने पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी लक्ष घालावे अशी मागणी खरं तर होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। पंढरपूर नगर परिषदेच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजना राबवण्यात आली होती। 4000 घरांचे उद्दिष्ट देखील यात ठेवण्यात आले होते। मात्र पहिल्या टप्प्यात 2000 घरांचे काम देखील सुरू झाले। मात्र आपण जर बघितलं तर हे जे आपण जे पाहतो हेच ते खरं तर पहिल्या टप्प्यातले 2000 घर आपल्याला पाहायला मिळतात। मात्र आता इथं पूर्णपणे तळीरामाचा अड्डा झाल्याचं देखील चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे अनेक नागरिकांनी बँकेकडून कर्ज घेऊन सुमारे 8.5 लाख रुपये खरं तर भरलेत। मात्र ठेकेदार न्यायालयात गेल्यामुळे काम रखडल्याचे इथं सांगितलं जात आहे। गेल्या 5 वर्षापासून घरे मिळाली नसलेले नागरिक खरं तर संताप व्यक्त करत असून रखडलेली कामे तातडीने पूर्ण करावीत अशी मागणी देखील खरं तर नागरिकांनी केलेली आहे। आपण जर आता बघितलं तर घराच्या प्रतीक्षेत असलेले हजारो नागरिकांचं लक्ष आता पालकमंत्र्यांच्या भूमीकडे लागलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी।